नमस्कार, रुचकर मेजवानी विथ अर्चनामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। चिकन बिर्याणी, चिकन फ्राईड राईस आपण नेहमीच बनवतो आणि खातो, पण चिकनचा पुलाव आपण ऐकला आहे, पण आज मी तुम्हाला दाखवणार आहे झटपट चिकनचा पुलाव कसा करायचा। आपण आता इथे 4 टेबलस्पून तेल घेऊया। गॅस सुरू करूया। तेल तापून द्यायचंय। आता आपण ह्यात घालूया तमालपत्र। 2 ते 3 तमालपत्र घेतले तिकडे आणि 7 ते 8 काळ्या मिरीचे दाणे। 2 बारीक चिरलेले कांदे घेणार आहोत आपण आणि 1 टोमॅटो उभा चिरलेला। मीठ चवीप्रमाणे। थोडासा कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचंय। झाकण ठेवूया याच्यावरती आणि 2 मिनिटं वाट बघायची। कांदा झालाय का बघूया। कांदा झालेला आहे, टोमॅटो पण सॉफ्ट झालेला आहे, मऊ झालेला आहे। आता आपण ह्यात चिकन घालूया। इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेला आहे। इथे मी एक वाटण घेतलेलं आहे। आलं, लसूण, कोथिंबीर आणि हिरवी मिरची हे घालते ह्याच्यात। आता घेऊया बिर्याणी मसाला 1 टेबलस्पून। आता हे मिक्स करायचंय छानपैकी। यात आपण पाणी नाही घालायचं कारण आपण पुलाव करतोय, म्हणून झाकण द्यायचंय आणि चिकन शिजेपर्यंत वाट बघायची। बघूया चिकन शिजलंय का। इथे मी घेतले शिजवलेला तांदूळ आणि ह्या अगोदर मी तुम्हाला दाखवलेला आहे की पुलावचा राईस कसा करायचा, त्यामुळे तो तुम्ही बघायचा आहे। आणि इथे मी कोलम घेतलेला आहे, तुम्ही बासमती घेतला तरी चालणार आहे। पाव किलो घेतलेला आहे, म्हणजे शिजल्यावर तो जास्त होतो। आता हे मिक्स करून घ्यायचंय। भात छानपैकी आपण मिक्स केलेला आहे। आता आपण ह्यात घालूया तळलेला कांदा। कांदा कसा तळायचा तो पण मी तुम्हाला दाखवलंय, पण पुन्हा एकदा सांगते। कांदा लांबा चिरून घ्यायचाय, त्यात थोडंसं मीठ आणि साखर घालायचंय आणि तो त्याला चोळून 1-5 मिनिटं असंच ठेवायचंय। मग तो कांदा घट्ट पिळून घ्यायचाय आणि गरम गरम तेलात तळायचा आहे। थोडीशी कोथिंबीर आणि झाकण द्यायचंय आणि 1-5 मिनिटं वाट बघायची। बघूया चिकन पुलाव तयार आहे का। छान वाफ आलेली आहे। गॅस बंद करूया आणि काढून घेऊया। चिकन पुलाव तयार आहे। बघितलं ना किती सोपा आहे तो। पाहुणे जरी अचानक आले तरी पटकन झटपट तयार होणारा हा चिकन पुलाव तुम्ही करून बघायचा आहे आणि मला कळवायचं आहे। आणि अशाच छान छान रेसिपीसाठी रुचकर मेजवानीला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायचं आहे।